सुप्रभात सर्वांना. जय विजय महाराष्ट्र, जय जय भारत. एस रविराज. आज कामाचा दिवस सोमवार आहे आणि आज तारीख आहे 22 तारीख. आणि 22 तारीख आज महत्त्वाचं का आहे? आज पावसाळी अधिवेशन विधानसभेचं चालू झालेलं आहे. आता 10 वाजता चालू होईल विधानसभा अधिवेशन. आता मी गेली 3 वर्ष धुरंधर असं दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन जे मी महाराष्ट्र पातळीवर वाढवली. बाबांचं काम 1960च्या दशकापासूनचं ते आजतापर्यंत अविरत चालू आहे. बाबा गेले 6 डिसेंबर 2012ला, परंतु ते गेल्यानंतरही त्यांचं प्रभावीपणे काम, त्यांच्या संघटनेचं काम, त्यांच्या आंबेडकर चळवळीचं काम, त्यांचे सुपुत्र 6 डिसेंबरला वारल्यानंतर 14 वर्ष सेवेत कार्यकारी अभियंता असूनही प्रभावीपणे काम, प्रभावीपणे प्रभाव, मग तो मुख्यमंत्री असो का कोणी विधानसभा आमदार असो किंवा विधानसभा अध्यक्ष असो, जिथे सेवा नियमने येतो, घटना संविधान येते, तिथं रवींद्र शिंदे कोणालाच घाबरत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनुभव आहे, मी रवींद्र शिंदे काय करू शकतो. 2019मध्ये सर्व प्रभारी चार्जेस रद्द केले. ज्या ज्या लोकांवर निलंबनाच्या कारवाई व्हायच्या त्यांच्या विरुद्ध मी बचावात्मक काम केलं आणि करतोय. 2019च्या मी जसवाल साहेब असताना जसवाल साहेबांच्या कोविडपूर्व फेब्रुवारीमध्ये 3 तारखेला उपोषण केलं होतं 3 दिवसाचं. जसवाल साहेबांनी, मी सेवेत काम करत असल्यामुळे अधिकारी वर्ग कार्यकारी अभियंता असल्यामुळे मला नोटीस काढली. परंतु मी सांगतो, ते जेव्हा 3 दिवसाचं उपोषण होतं त्यावेळेस मी सुट्टी घेतली होती, सिक लिव्ह घेतली होती. त्याच्यामुळे या सिक लिव्हमध्ये मी उपोषण केलं आणि उपोषण म्हणजे मी आजारी झोपून उपोषण केलं. त्यामुळे ते काही ग्राह्य झालं नाही, कारण सुट्टी घेतली होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या नोटिसा, कुठल्याही प्रकारच्या कारवाया ह्या मी कायदेशीर प्रक्रियेतून करत असतो. सेवेचा कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे, त्यामुळे कुठलं काम कसं करायचं, कुठल्या नियमात बसवायचं चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु मला खोटं काम जराही आवडत नाही. भ्रष्टाचार तर बिलकुल नाही, खोटं काम तर बिलकुल नाही, मी कधी केलं नाही. हे बघा, 19-20 चालतं, 19-20 चालतं. एवढं नाही की पूर्णच्या पूर्ण 20 चालतं, 19-20 चालतं. 19-20मध्ये पूर्ण असं नाही की 20च्या 20 चालतं खोटं काम. म्हणून कुठेतरी 1% संविधानाचा न्यायिक हक्काचा अधिकार आहे. 1% जो आहे, 19-20मधला 1% जो आहे, कुठे त्याला न्यायिक अधिकार आहे, संविधानाचा अधिकार आहे, कायद्याचा अधिकार आहे, महाराष्ट्र शासनाचा नियमावलीचा अधिकार आहे. त्यामुळे आपण ते न्याय आणण्यासाठी, त्या प्रश्नासाठी 1%साठी आपण भांडू शकतो. महापालिका नाही झाली तर शासन मंत्रालय आहे, विधानसभा आहे. ते नाही झाली, लोकायुक्त आहे. लोकायुक्त नाही झाले, न्यायालय आहेत. न्यायालय नाही झाले तर राष्ट्रपती आहे. सार्वभौम राष्ट्रपती आहेत ना. त्यामुळे जर क्षुल्लक गोष्ट जर विषय मोठा होत असेल तर प्रशासनाने आपण कुठे चुकतोय हे त्यांना कळायला पाहिजे. क्षुल्लक गोष्टीचं काम जर महानगरपालिका स्तरावरती, प्रशासकीय स्तरावरती होत नसेल तर याचा अर्थ अधिकारी निष्क्रिय आहेत. आपण का पोचतोय, यांना पगार का देतोय? ठाणे महानगरपालिकेमध्ये 12 आयुक्त प्रतिनियुक्तीवर आहेत. हे 12 प्रतिनियुक्तीवरील अधिकारी एकही अतिक्रमण अनेक बांधकाम तोडत नाही, शहराचं नियंत्रण बघत, शहराच्या हातगाड्या हलवत नाही, रस्त्यावरती राजरोस गॅस स्टोव, ज्वलंत पदार्थ केले जातात, तंदूर कॉर्नर, चायनीज कॉर्नर, दारूचे अड्डे. आज मी शनिवार रविवारमध्ये सायंकाळी सगळीकडे बाय वॉक फिरत असतो. शनिवार रविवार असेल संध्याकाळी मी बाय वॉक सगळीकडे फिरत असतो, ऑब्झर्व करत असतो की राजरोसपणे आज फुटपाथ असो, मोकळे रस्ते असो, रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही फेरीवाले हातगाड्या, ज्वलंत पदार्थ हातगाड्या लागलेल्या असतात. त्यांना लायसन्स कोण देतं? पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन काय करतं? पोलीस प्रशासन, पोलीस यंत्रणा
हे काय करतं, ह्यांना लायसन्स कोण देतं? आगीचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे गावदेवी भाजी मंडई नुकतंच 21 मेला आग लागली, ज्वलंत आग लागली. जी भाजी मंडई, भाजीचं मार्केट असताना तिथं कपडा व्यापाराचे दुकानं, म्हणजे कोणतरी चुकतोय, कुठेतरी चूक आहे प्रशासनाची हे दिसतंय. मी पूर्ण चौकशी मागितली आहे. फायर चीफ ऑफिसर यांची चौकशी करा, फायर चीफ ऑफिसर यांची चौकशी करा. सहाय्यक आयुक्त आत्तापर्यंत जे होते, मग तो महेश अय्यर असेल, मग तो बाईक असेल, आणि आत्ता आलेले सहाय्यक आयुक्त असेल, यांची चौकशी करा की भाजी मंडी या ठिकाणी भाजीचं मार्केट असताना ते कपडा व्यापार कसं झाला, आणि मूळ महेश अय्यर असताना हे गाळे वाटप कसे झाले, हे गाळे वाटप करताना कोणी करारनामे केले, हे करारनामे भाजी मंडईचे, मग ते कपडा व्यापार कसं झालं, हा संपूर्ण दुर्धर प्रश्न आहे. आणि फायर चीफच्या ऑफिसरची चौकशी करत, कारण जर ऑक्सिजन सिलेंडर भरलेलं नव्हतं, मग महापालिकाचे फायर चीफ ऑफिसर काय करत होते? फायर चीफच्या गाड्या मेंटेन आहेत का? नाही आहेत. आपल्याकडे 10 फायर गाड्या जवाहरबाग ठिकाणी असायचं, ते तोडलं. जुनं नगरपालिका ऑफिसही तोडलं, त्या ठिकाणी स्टॉलवाले गायधारक दिले. हा केवढा मोठा भ्रष्टाचार कांड आहे. या सर्व प्रकरणात महापालिका प्रशासन दोषी आहे, आयुक्त जसवाल दोषी आहे, निंबाळकर दोषी आहे. यांनी जे काही स्टॉल गाळे वाटप केले, 50-50 कोटी रुपये हडप केले, 50-50 कोटी रुपये हडप केले, आणि आज सेवानिवृत्तीनंतर आपापले बिझनेस काढून बसले. निंबाळकरने तर मला वाटतं कुत्र्याचं कुठलं तरी धंदा मिळाला नाही, कुत्र्याचं डॉगचं दुकान काढले, का मोठं हॉस्पिटल काढले घोडबंदरला, मानपाड्याला आहे, पाहिलं मी. मानपाड्याला डॉग सेफ्टीचं, डॉग कुत्र्यांची, मला वाटतं पाळीव कुत्र्यांचं दुकान आणि दवाखानं काढलं. हे कुठून आलं? 50-50 कोटी रुपये स्टॉलच्या भ्रष्टाचार. शहर विकास नियोजन अधिकारी असताना, शहर विकास उपनगर अभियंता असताना FSI भ्रष्टाचार, सेवा भूखंड देणे भ्रष्टाचार, या संपूर्ण कडीमध्ये जसवाल आणि निंबाळकर आहेत. यांची चौकशी कोण करणार? सेवानिवृत्त झाले म्हणजे चौकशी होणार नाही का? झाली पाहिजे. जर रवींद्र शिंदेवर विनाअट काही न करता कारवाई होऊ शकते, गैरसमजुतीने कारवाई होऊ शकते नाही. त्यात काही गंभीर प्रश्न नव्हता, कुठले पैसे चोरीचा निधीचा प्रश्न नव्हता, कोणी भ्रष्टाचाराचा प्रश्न नव्हता, कुठल्याच गोष्टीचा प्रश्न, कुठल्याही आक्षेपाने बोलण्याचा प्रश्न नव्हता. थेट रवींद्र शिंदे निलंबन होऊ शकतो. तर ज्यांनी भ्रष्टाचार केले, चोऱ्या केल्यात, लबाड्या केल्यात, लांड्या केल्यात, लांडी लबाडी केले, अशा लोकांची चौकशा नको, कारवाई नको. का करत नाही महानगरपालिका प्रशासन? सौरवराव सांग कामे होय नामे, सौरवराव सांग कामे होय नामे, सौरवराव सांग कामे होय नामे. जे आमदार खासदार मंत्री यांनाच वेळ देतात, आणि आमच्यासारखा प्रतिनिधी, कामगार युनियन, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, कामगार युनियनचा लीडर, अध्यक्ष, महापालिकेच्या दरवाज्यावर 6-7 तास उभा आहे, भेट होत नाही. त्याचा निषेध आहे माझा. आज मी आयुक्तांना सकाळी भेटतोय, पत्र देतोय, आणि नंतर दुपारनंतर विधानसभा गाठतोय, आणि विधानसभेमध्ये हे प्रश्न लक्षवेधीमध्ये मी घेतोय. लक्षात घ्या, रवींद्र शिंदे आहे. एखाद्या प्रश्नाच्या मागे लागला तर मागे हटत नाही. माझं स्वतःचं सेवानिवृत्त 3-3 वर्ष झाली, बिलं मिळत नाही. ठेकेदारांनी जे कोविडमध्ये काम केले, बिलं मिळत नाही. काय करतात काय अधिकारी? जर मी कार्यकारी अभियंता सक्षमतेने आहे, काम केलं, आणि मी सांगतोय, तर ठेकेदार कशाला पाहिजेत? ठाणे महानगरपालिका उपनगर अभियंता असतील, नगर अभियंता असतील, आयुक्तांनी निर्देश दिले. नोव्हेंबरमध्ये मी जो आयुक्ताच्या दरवाजा पुढे गोंधळ केला, सगळ्यांना हाकलले, बिल्डर लोकांना हाकलले, सगळ्यांना हाकलले, फार धमाका करून टाकला. आयुक्तांच्या लॉबीमध्ये मी धमाका करून टाकला, हंगामा करून टाकला. सगळ्या बिल्डर लोकांनी जे मिठाईचे पुढे घेऊन आले होते आयुक्ताला द्यायला, सगळ्यांना हाकलले. तुमच्या बापाची महानगरपालिका आहे का? ओटसूट आयुक्ताला मिठाईचे पेढे, बुके. अरे आयुक्त कामच करत नाही. कामगारांचे प्रश्न आहेत, धुरंधर थकीत देणी आहेत, 7व्या वेतनाचे वेतन आहेत, 10-20-30चे प्रश्न आहेत. हे कोण काम करतच नाही. आयुक्त, सहाय्यक आयुक्त काम करत नाही. अतिक्रमण एक सांगितलं निवडणुकीमध्ये काढायला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, धूम्रपानाची टपरी काढायला सांगितली, तीच त्यांची निघा. काय चाललंय काय? मला पुन्हा नियुक्ती करा GR नुसार बघा, आणि अतिक्रमण आणि बांधकाम डिपार्टमेंट द्या.
नाही सगळी बांधकामे झाडून उठवली तर नावाचा रवींद्र शिंदे नाही. धर्मवीर आनंद दिघेंनी माझं काम पाहिलेलं आहे, शाबासकी दिलेली आहे, पाठ थोपटलेली आहे. धर्मवीर आनंद दिघेंनी स्वतः माझं काम पाहिलेले आहे, पाठ थोपटली, प्रशंसा केली, पाठ थोपटली, शाबासकी दिली. अरे रवी, तुझ्यासारखा अधिकारी, शिंदेसाहेब तुमच्यासारखे अधिकारी या महानगरपालिकेमध्ये अत्यंत गरज आहे, शासकीय सेवेमध्ये गरज आहे. जे तुम्ही त्या पद्धतीने काम करता. मी जेई होतो, ज्युनियर इंजिनियर होतो. धर्मवीर मला आले मारायला, मी घाबरलो नाही. माझ्याकडे आदेश होते, काम होतं. साहेब तुम्ही जे कोणी असा, साहेब तुम्ही जे कोणी असा, परंतु माझ्या कॉलरला जर हात लावायचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होतील, एवढंच बोललो. धर्मवीर आनंद दिघे मागे गेले, माहिती काढली कोण आहे काय आहे. या अधिकाऱ्यांनी मला दम कसा काय दिला आणि त्या ब्रिजेला झाड धाडलं आणि मला 12 वाजता भेटायला बोलवले. 12 वाजता गेलो, 3:30 वाजता रात्री भेट झाली. रवींद्र शिंदे एकटाच ज्युनियर इंजिनियर आणि धर्मवीर आनंद दिघे माझ्या आले, खांद्यावर हात टाकून मी आतमध्ये आतल्या चेंबरमध्ये गेलो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे समोर बसलो. त्यांनी माझी संवाद साधला. शिंदेसाहेब मला माफ करा, माझी चूक झाली, मला लोकांनी गैरसमजुतीने आणलं, तुमच्या अंगावर टोपी उडवली, धावलो, माफ करा. मी सार्वजनिक माफी नाही मागू शकत का? माझा इज्जतीचा प्रश्न आहे. तुमच्यासारखे अधिकारी काम करायला हवेत महानगरपालिकेमध्ये शासकीय सेवा. हे त्यांनी मला पाठ ठोकून शब्दाच दिली. आणि ज्याच्या पाठीवर हात फिरतो तो मोठा होतो. तो आता मी तुमच्यासमोर आहेच. हा रवींद्र शिंदे काम आहे, कार्य आहे. त्यामुळे आज विधानसभा आहे, दुपारी आज सकाळी महानगरपालिकेतले काम आयुक्तांना भेट घेऊन दुपारी विधानसभा. धन्यवाद. जय भीम, महाराष्ट्र, जय हिंद, भारत.